पाहूया आष्टी शुगर विरुद्ध भैरवनाथ शुगर या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. अर्जुन आपलं अर्जुन यांचं काही वेगळं नाव आहे का? अर्जुनच एक मिनिट थांबा जरा. हा दुसरं नाव आहे ना. हा थोडं नावात फरक आहे परंतु नक्कीच इथं पाहूया. आले चला सामन्याला सुरुवात करायची. पहिला चेंडू प्रतीकच्या माध्यमातून बाचकडे लागते. चेंडू हो 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 इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण आणि नक्कीच पाहूया पहिली सुरुवात आक्रमक सुरुवात. पहिला चेंडू होती 4 धावांनी सुरुवात झालेली आहे. सुंदर असा फटका आपण पाहिला असेल. लेटकट फटका होता. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ. एका धावेच्या ऐवजी 4 धावा या ठिकाणी आपण पाहतो धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. एक छोटीशी चूक. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. यावेळेला फटका खेळलेला आहे. कार्पेट शॉट खेळून काढलेला आहे. दरम्यान एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलक मात्र इथे सजवला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमावता 5 धावा. नक्कीच आपण पाहूया इथे पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजीचा भार जो सांभाळलेला आहे तो प्रतीक आणि त्यांचा सामना करतील ते गोविंद. ओहो क्या बात आहे. सुंदर फटका दर्जेदार फटका. नक्कीच इथे पाहूया टायमिंग वेळ अचूक टिपण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी निश्चित मिळेल. एका धावेने धावफलक मात्र सजवला जातोय तो 6 धावा. दुसरं षटक दुसरा पुढचा चेंडू शॉर्टपिच चेंडू. यावेळेला फटका सजवला जातोय. फाईन लेगच्या माफ करा स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठलाग केला जातोय. नक्कीच चेंडू मात्र या ठिकाणी पाहूया आपण जातोय तो चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा. बीजे च्या माध्यमातून नक्कीच कृष्णा थोडेसे आक्रमक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका खेळून गेलेला कार्पेट शॉट. नक्कीच शॉर्ट मिड विकेटवरती क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दरम्यान एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमावता 11 धावा. शॉर्टपिच चेंडू पूल करायचा प्रयत्न होता मात्र फटका सजवता आला नाही. मनगटाची ताकद कमी पडते. नक्कीच इथे मात्र एक धाव निश्चित मिळते. एका धावेने धावफलक मात्र थोडंसं आपण पाहतो इथे हलताना पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकही गडी न गमावता 12 धावा. नक्कीच चालू असलेला सामना. नक्कीच नवीन प्रेक्षक जे आता युट्यूबला जुळलेले आहेत जे युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच स्टुडिओ स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपण पाहतो जे सामने ऑनलाईन पाहतायत त्या सर्व प्रेक्षकांचं महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये सहर्ष स्वागत. जे आता जस्ट युट्यूबला जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन हा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा आजच्या दिवसातील 3रा सामना आहे ज्यामध्ये आपण पाहतो तर आष्टी शुगर विरुद्ध भैरवनाथ शुगर या 2 संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. ज्यामध्ये आपण पाहतो तर भैरवनाथ शुगर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण गोलंदाजी कर आष्टी संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला
आणि भैरवनाथ शुगर संघाला इथे मात्र आव्हान केलेलं आहे फलंदाजीसाठी. नक्कीच पाहूया सामन्याला एक गणित आहे, त्या गणिताप्रमाणे जर विचार केला तर त्यांनी सुद्धा 100+ करण्याचं धावसंख्या करण्याचे नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे वाटचाल सुरू आहे. एक षटक संपलेलं आहे, 12 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीला नवीन गोलंदाज ते नागेश राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतील. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलेला आहे, सजवलं जात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जो आहे तो नक्कीच आपण पाहूया. मला वाटतं डीप स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेलेला आहे. गली पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. माफ करा, मिड ऑफ ला एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज नागेश, सामना करतील गोविंद. ओहो हो, क्या बात आहे, सुंदर फटका, एक दर्शदार फटका आपण पाहिला असेल. बॅकफुट लेट कट खेळले आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू आहे. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. तू बटन बंद करशील. यावेळेला फटका सजवला जातोय. नक्कीच पाहूया, हलक्या हाताने खेळलेला चेंडू आहे. नक्कीच एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 17 म्हणजे खतरा. पाहूया पुढच्या चेंडूवरती खतरा कोणाला होतोय. हो, यावेळेला फटका आहे, नक्कीच कार्पेट शॉट आहे. एक धाव निश्चित मिळते, 18 धावा. त्यावेळेला फटका खेळून काढलेला, स्ट्राईक रोटेट ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. कार्पेट शॉट खेळला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. इथे जोरदार अपील सुद्धा केला जाईल, मात्र अपील फेटाळून लावलेल्या पंचांनी नक्कीच उत्साह कमी आणि विश्वास जास्त असण्याची गरज आहे. मात्र इथे विश्वास कमी आणि उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फटका, सुंदर फटका सजवलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव निश्चित मिळेल. स्ट्राईक रोटेट ठेवणं आणि सातत्याने धावा काढणं, समोरच्या संघावरती दबाव आणण्यासाठी असा प्रयत्न नेहमी केला जातो आणि तोच दबाव इथे आणला जातोय. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. स्वानंद पुन्हा एकदा आपण पाहूया. प्रतीक या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. संघासाठी 3रं वैयक्तिक 2रं षटक प्रतीकच्या माध्यमातून. फलंदाजीला मात्र आपण पाहतो कृष्णा, ज्याने सलामीचा फलंदाज आहे. आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय कृष्णा.
शिखर दिलं प्रतीक सामनागर कृष्णा सुंदर फलंदाजी पाहायला मिळते कृष्णाच्या बॅटमधून. शॉर्टपिच चेंडू बॅटकडे लागते चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने मात्र यावेळेला आपण पाहतो थर्डमॅनला इथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे चेंडू पर्यंत पोहोचतोय मात्र या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. प्रतीक हो पुन्हा एकदा फाईनल फटका यावेळेला मात्र हो गचा क्षेत्ररक्षण. एक धाव निश्चित मिळेल. एका धावफलक धावसंख्या जाऊन पोहोचते 27. चला यानंतर होणारा संघ दोन्ही संघांनी व्हेरिफिकेशन साठी यायचंय. ज्यावेळेला उजव्याशीच्या बाहेर टाकला चेंडू पंचांचा इशारा वाईट एका अवंतर धाबेची भर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. ओहो यावेळेला फटका जो आहे नक्कीच सजवला जातोय. नक्कीच एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. तिसरं षटक प्रगती पथावरती. नक्कीच सोलापूरला इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक इतिहास मला नक्कीच सांगायला आवडेल. एक काळ होता की ज्या काळात क्रिकेटला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सहभागी झालेले खेळाडू कोणते आहेत आपण पाहूया. लोअर फुल टॉस चेंडू सुंदर फटका आहे. यावेळेला अतिशय विचारपूर्वक फटका खेळलेला आहे. चेंडू जातो सीमा पार चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. डीजे वाजव तुला आईची शपथ आहे. यावेळेला फटका आहे. नक्कीच पाहूया कार्पेट शॉट खेळला गेलेला लॉंग ऑनला चेंडू जातोय क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव मात्र निश्चित मिळेल 34 धावा. इथे मात्र 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकही गडी न गमावता 34 धावा.
दरम्यान वळूया मैदानात पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फटका सजवलेला आहे मात्र इथे क्षेत्ररक्षण इथे मात्र थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत एक धाव निश्चित मिळेल. या एका धावने धावफलक मात्र इथे आपण पाहतो थोडासा हलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 धावा. एकही गडी न गमवता 40 धावा. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. लोअर फुल टॉस चेंडू फटका सजवला जातोय. पाहूया चेंडू जाईल दणदणीत कडकड 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 प्रहार. चेंडू जातो सीमा पार. हा जातो दणदणीत खणखणीत सणसणीत षटकार. मात्र पुढचा चेंडू युवराज टू कृष्णा. तसं पाहायला गेलं तर गोविंद संघाचे कर्णधार आणि कर्णधार पारी अतिशय जबाबदारीची पारी मैदानात खेळताना पाहायला मिळतात. खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला गोविंद त्यांना साथ देतात ते कृष्णा आणि गोविंद. यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न फटका फसतोय. नक्कीच पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. नक्कीच मला वाटतं लेग बाईज स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 47. कृष्णा खेळतायत वैयक्तिक आपण जर पाहायला गेलं तर 15 चेंडूंचा सामना करत 31 धावांवरती आणि कुलकर्णी गोविंद खेळतायत 8 चेंडू सामना करत 14 धावांवरती. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा कार्पेट शॉट. सुंदर फटका सजवलेला आहे. प्रवास करेल चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र शॉर्ट मिड विकेटवरती क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव निश्चित मिळेल. या एका धावाने धावफलकावरती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा. डीजे नागेश संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरं षटक. हो थोडस कचा क्षेत्ररक्षण आहे इथे मात्र नक्कीच एक धाव पूर्ण केली गेलेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. नक्कीच आपण पाहूया इथे थोडीशी आक्रमकता तर दिसतेच आहे परंतु आक्रमक आणि संयम याचा व्यवस्थित इथे मात्र आपण पाहतो तर कॉम्बिनेशन केलं जाते आणि फलंदाजी केली जाते. हो यावेळेला फटका सजवलेला आहे. पाहूया चेंडू काय होतो तो. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावावरती समाधान मानावं लागेल. फटका तर सुंदर होता मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतं. धावसंख्या मात्र इथे पाहूया. नक्कीच अभिनंदन या ठिकाणी भैरवनाथ शुगर संघाचं अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा इथे आपण पाहूया संघाच्या पूर्ण होतील. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजीला नागेश टू पुन्हा एकदा गोविंद. लोअर फुल टॉस चेंडू यावेळेला लॉंगॉनला फटका सजवलेला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण सज्ज आहे. क्षेत्ररक्षण जाईल तितकी सुंदर फेकी पाहायला मिळते आपल्याला. अचूक फेकी इथे मात्र सराव निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र थोडीशी बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 51 धावा. आता 2 काढले का
यावेळेला मात्र हो क्या बात आहे, अतिशय सुंदर फटका, दर्जेदार फटका, विराट कोहली स्टाईल फटका आहे. पंचांचा इशारा, 4 धावा. एखाद्या बंदुकीतून गोळी निघावी, बुलेट निघावी, अगदी त्याच पद्धतीने बॅट मधून चेंडू निघाला आणि तो थेट जाऊन पोहोचला तो सीमा पार चौकार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज. यावेळेला फटका सजवलेला मिड विकेटला पाठलाग केला जातो चेंडूचा. सुंदर, क्या बात आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षणासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा या ठिकाणी संघाच्या वाचवलेल्या आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचते 56. अब तक 56. नाना पाटेकर पॅटर्न, अब तक 56. यावेळेला हो क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेला मात्र पाहतो पॉइंटच्या दिशेने फटका, एक सुंदर दर्जेदार फटका. 2 धावा निश्चित मिळतील, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या 2 धावांनी 5 षटकाचा खेळ संपतोय आणि 5 षटका समाप्तीनंतर एकही विकेट न गमावता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 धावा. डीजे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. प्रताप रोडगे या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी, अच्छा माफ करा, बापू मोठे आणि नवीन फलंदाज आहेत प्रताप रोडगे. हो यावेळेला फटका सजवलेला आहे. आल्या पहिला चेंडूवरती खरपूस समाचार इथे घेतला जातोय आणि पंचाचा इशारा 6 धावा. आणि या 6 धावांनी धावसंख्या मात्र मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 64 धावा. नक्कीच आपण पाहूया, नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत. नक्कीच 64 धावा धाव फलकावरती जाऊन पाहायला मिळत आहेत. शॉपी चेंडू आहे. आपण पाहतो तर बॅकफुटवर येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र पंचांचा इशारा वाईट स्वरूपात पंचांकडून दंडित केलं जाईल गोलंदाजाला 1 धावेने. आणि 1 धावेने धावफलक अवांतर धावेमध्ये भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 1 गडी बाद 65 धावा. ओहो यावेळेला फुलटॉस चेंडू आहे. फाईन लेगच्या दिशेने फटका लगावलेला आहे. मनगटाचा वापर, खांद्याचा वापर इथे केला जात नाहीये. 1 धावे, मला वाटतं 2 धावा ना आता 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 66. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीला बापू. सामना करतील ते प्रताप, नवीन फलंदाज आहेत. ओहो
यावेळेला मोठा फटका आहे मात्र चेंडूकडे शतरक्षक येतील हाईट कम फाईट ज्यादा बापूच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहतो तर एक गडी गमावलेला आहे खूप चांगला गोलंदाजी आपण म्हणून म्हटलं हाईट कम फाईट ज्यादा आणि धावसंख्येमध्ये आपण पाहतो कुठलाही बदल नाहीये धावसंख्या स्थिर आहे मात्र एक गडी बाद होऊन तंबूत परततोय धावसंख्येचा आढावा घेतला जर आपण धावफलक जर इथे पाहिला तर 2 गडी बाद 66 धावा 6वे षटक प्रगतीपथावरती नरेंद्र मोदीने फतवा काढला रविवारी धावसंख्या 2 पोहोचते ती 66 धावा नवीन फलंदाज भीमा फुलटॉस चेंडू आहे इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय पाठलाग केला जाईल चेंडू क्षेत्ररक्षकाकडे पोहोचतोय दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने धावसंख्या 2 पोहोचते 67 धावा 2 गडी बाद 67 धावा 6वे षटक प्रगती पथावरती आहे यावेळेला मात्र आपण पाहतो तर एक सुंदर फटका एक दणदणीत कडकडकडीत पहार चेंडू जातो सीमा पार दणदणीत खणखणीत संचलित षटकार दरम्यान वळीया मैदानात 73 धावा धावफलकावरती 2 गडी बाद 6व्या षटकातला शेवटचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला सन्मान दिलेला आहे कार्पेट शॉट गेलेला आहे चेंडू ट्रॅव्हल करतोय नक्कीच लॉंग ऑफला टी शर्ट क्रमांक 55 या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना एक धाव मिळेल यावेळेला आपण पाहतो 6 षटकाचा खेळ संपतोय आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 74 धावा धावफलकावरती सजवल्या जात आहेत पुन्हा एकदा आपण पाहतो तर सामन्याला सुरुवात होते 7वं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज कोण मच्छिंद्र गोलंदाजी करतील शॉर्ट पिच चेंडू यावेळेला आपण पाहतो शफलून फटका लगावलेला आहे आणि सुंदरसा फटका डीप स्क्वेअरला चेंडू जातो सीमा पार षटकार 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते धावसंख्या जाऊन पोहोचते 80 आपण इथे पाहतो तर कृष्णा यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे आणि महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मधला पहिला अर्धशतक पूर्ण करण्याचा मान सन्मान बहुमान पटकावलेला तो कृष्णा यांनी ओहो यावेळेला फटका मारण्याचा प्रयत्न मात्र इथे फटका फसतोय
भीमा खेळतोय 1 चेंडू सामना करत 1 धावांवरती आणि कृष्णा खेळतोय 24 चेंडू सामना करत 57 धावांवरती आणि संघाची धावसंख्या 2 गडी बाद 80 धावा. यावेळेला फटका पुन्हा एकदा पंचांचा इशारा काय तो पाहायचा आपल्याला. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 84. यानंतर होणारा सामना नक्कीच आपण पाहूया. या दोन्ही संघांचे कप्तान या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेक केली जाईल. हो यावेळेला बॅकफुटून सुंदर फटका कव्हरच्या दिशेने सजवलेला आहे. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा निश्चित मिळतील आणि या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या मात्र आपल्याला जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 86 धावा. 7वं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेला एक उत्तम असा उत्साहा गगनचुंबी प्रहार. चेंडू जातो सीमा पार. धणधणीत कणकणीत सणसणीत महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा मानाचा षटकार. ओहो इथे मात्र थोडीशी घाई झाली आणि कृष्णाला थोडस या ठिकाणी धक्का बसतोय. दरम्यान आपण पाहूया इथे मात्र नक्कीच 92 धावांपर्यंत मजल मारलेली आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. खवले टाईप करता खवले टाक. आणि या ठिकाणी पाहूया 7-8वं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेला फटका प्रयत्न बॅच कडा लागते. चेंडू मात्र पाहूया यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र सुंदर असा झेल टिपलेला आहे. बाहेर जाऊन तंबूत परतावं लागेल राहुलला. प्रतीक बनसोडे नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. नक्कीच या सामन्याला एक रंगत येणार आहे. आपण पाहूया अतुल या ठिकाणी बाद होऊन अतुल तंबूत परतलेले आहेत. नक्कीच एक सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तसा झेल पाहायला गेलं तर अवघड होता. थोडासा बॅक साईडला जेव्हा आपण जातो त्यावेळेला झेल घेणं थोडंसं अंदाज घेणं कठीण असतं. मात्र इथे कोणतीही चूक केली नाही यष्टीरक्षकांनी आणि एक सुंदरसा झेल टिपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच 4 गडी बाद 92 धावा आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याचे दोन्ही कप्तान आपण व्यासपीठ कॉम्बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. अभिजित सर टॉस कोण करणार आहे सर बोल द्या.
नको नवीन बॉल द्यावा लागतो का हाय बॉल आहे हाय दालमिया सिमेंटचे मुल्ला साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल धावसंख्या 98 4 गडी 98 धावा आणि पाहूया पुढचा चेंडू घेऊन ओ हो क्या बात है एक सुंदर दर्जेचा फटका मात्र चेंडू फसतोय या ठिकाणी आपण पाहतो तो क्षेत्ररक्षक झेल घेईल आणि याला तंबूत पाठवेल सुंदर गोलंदाजी आहे थोडी फसवणूक गोलंदाजीमध्ये चतुराई दाखवली जाते नवीन फलंदाज आहेत कृष्णा नक्की जाऊन पाहूया पुढचा चेंडू आहे मला वाटतं 98 धावा आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे शतकापासून फक्त 2 पावलं दूर आहे कप्तानने म्हटलं होतं आम्ही शतक नक्की करू पाहूया काय होईल ओहो यावेळेला चेंडूने उसळी मारलेली आहे नक्कीच यष्टिरक्षक सज्ज आहे चतुर आहेत यष्टिरक्षक आता मात्र हा अंतिम चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे पाहूया शतक पूर्ण होतंय संघाचं की ते रोखलं जाईल गोलंदाजी करणारा संघ युवराज सामना करेल तो कृष्णा ओहो यावेळेला पॉइंटच्या दिशेने फटका मारलेला आहे एक धाव निश्चित मिळते दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाईल आणि बरोबर 100 धावा शतक पूर्ण केलं गेलेलं आहे इथे 101 धावांची गरज आहे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं दोन्ही संघांनी पटकन 2 मिनिटात चला दोन्ही संघाचे कप्तान दालमिया सिमेंटचे मुल्ला सर या ठिकाणी उपस्थित आहेत हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी कुरुमदास आणि त्याचबरोबर सीताराम या 2 संघाचे कप्तान या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या दालमिया सिमेंटचे मुल्ला सर या ठिकाणी नाणेफेक करतील पाहूया काय निर्णय आलेला आहे हेड आणि या ठिकाणी आपण पाहतो कुरुमदास संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे नक्कीच आपला नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल जरा सांगितलं नाही चालणार ऑन द स्पॉट सांगा आपण आतापर्यंत सगळ्यांना सांगतो फील्ड नक्कीच कुरुमदास शुगर संघाने या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे नेमकं काय तयारी केलेली आपल्या संघाने आपल्या संघामध्ये जे खेळाडू आहेत आपले बलस्थान काय आहेत आपण सांगाल का आमची बॅटिंग जरा चांगली आहे बॉलिंग थोडी वीक असल्यामुळे आम्ही चेसिंग करतोय महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग च्या माध्यमातून आपल्याला क्रिकेट खेळायची संधी मिळाली एकंदर संघ बांधणी करताना किंवा आपण संघाची नियोजन करताना
कशी बांधणी केली आणि काय करावं लागलं आपल्याला? काय भैया साहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही 1 महिना झालं कारखाना ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतोय. आमच्या चेअरमन साहेबांनी पण चांगलं सहकार्य केलं आम्हाला. केली आहे बऱ्यापैकी प्रॅक्टिस. काय वाटतं आपल्याला सहभाग घेतल्यानंतर एकंदर या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग बद्दल आपण काय सांगाल? इथे आल्यानंतर साधारण इथलं नियोजन आयोजन संयोजन आपण जे पाहिलं त्याच्यानंतर आपल्याला काय वाटलं, नेमकं काय सांगाल आपण या संपूर्ण टुर्नामेंट बद्दल? छान वाटतंय. कर्मचाऱ्यासाठी कुणीतरी काहीतरी केलंय, त्यामुळं बघूया गेम धावू. आणि आपला प्रवास जो आहे तो जो सुरू केलेला आहे आपल्याला आपल्या बलस्थानं सांगितलेले त्याबद्दल पुनश्च एकदा या टुर्नामेंटमध्ये आपण सहकार्य आणि सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद. वळणार आहोत आपण या ठिकाणी नंतर सीताराम शुगर संघाकडे. सीताराम शुगर संघ आपली संघ बांधणी किंवा आपण ज्या पद्धतीने आपली टीम तयार केलेली आहे, तर नेमकं टीम करताना किंवा संघ बांधताना काय आपल्याला करावं लागलं? आम्ही जास्त ऑलराऊंडरवर भर दिलेला आहे आणि आमची बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि बॉलिंग ही लाईनअप चांगली आहे. त्यामुळे आम्ही हायेस्ट रनचं टार्गेट ठेवणार आहे पुढील टीमसमोर. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये सहभाग घेतल्यानंतर काय फिलिंग्स आहेत आपल्या किंवा आपल्याला काय वाटतं या संदर्भात? पहिल्यांदाच ग्रीन स्पिचवर खेळतोय. लेदरच्या आउटफिल्ड आहेत आणि त्यामुळे एक चांगली आम्हाला ऊर्जा मिळेल किंवा खेळण्याकरिता. फिल्डिंग वगैरे टफ होतील कारण आम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस ग्राउंडच्या बाउंड्र्या वगैरे बरोबर काय वेळ आखलेल्या नव्हत्या, पण इथं आता पूर्णच व्यवस्थित असल्यामुळे फिल्डिंग वगैरे आमची आउटस्टँडिंग राहील. बाउंड्री वगैरे व्यवस्थित आखले नसतील आणि प्रॅक्टिस केली ना की अशा मैदानात भरपूर बाउंड्र्या जातात, असं पण होतं बऱ्याच वेळेला. परंतु नाणेफेक जर जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? बॉल असला असता बॉलिंगचा. म्हणजे आता जो निर्णय आलेला बॅटिंगचा, तर नेमका आपला आता प्लॅन काय असेल किंवा आपण आता पुढचं टार्गेट काय असेल? टार्गेट 80+ असेल. ओके, धन्यवाद. आपण या ठिकाणी सहभाग घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर होणारा सामना आपण पाहूया, दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही कप्तानांना शुभेच्छा आणि या ठिकाणी दालमिया सिमेंटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे या ठिकाणी आभार. बॅट्समॅन चला आतमध्ये लवकर. कुरुंदास शुगर आपली पूर्ण टीम इकडे पाठवा व्हेरिफिकेशन करायला. वर ठेवू नको ते
थोडासा आढावा घेतला. इथे मात्र आपण पाहतो फर्निचर उद्ध्वस्त झालेले आहेत, त्रिफळाचित झालेले आहेत. नक्कीच एक गडी बाद होऊन तंबूत परतताना पाहायला मिळतोय. रोखलं जात आहे नक्कीच इथे. महेश नवीन फलंदाज. सुनील आपण पाहतो नवीन फलंदाज तंबूत येताना पाहायला मिळत आहेत. सुनील गुंड नक्कीच एक गडी बाद 3 धावा. पहिलं षटक या ठिकाणी पाहतो आपण प्रगती पथावरती आहे. नक्कीच 43 चेंडूंमध्ये 98 धावांची गरज आहे. एक खूप मोठं आव्हान निश्चित आहे, मात्र अजूनही शक्य आहे. फार मोठी धावसंख्या आल्या आल्या पहिला चेंडूवरती एक मोठा तडका लगावलेला आहे. पाहूया काय होईल. ओ हो हो हो, सुंदर प्रयत्न होता झेल घेण्याचा. दरम्यान 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 षटका समाप्तीनंतर 5 धावा 1 गडी बाद. मस्त बॉल ठेव. राहू दे आता बरे. डावकर फलंदाज. हो इथं फर्निचर जास्त होत आहे. त्रिफळाची दांडी 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 दांडी. दरम्यान आपण पाहतो तर सुंदर गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आतापर्यंत 2 फलंदाजांना इथे बाद करून तंबूत परतवलेलं आहे.
कप्तान म्हणून यांनी अतिशय चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे गोविंद यांनी. ब्लॉक होल टाकायचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. कार्पेट शॉट खेळला गेलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने, मात्र चेंडू जातोय. ओहो, हे काय झालेलं आहे कळे ना, पाहूया काय होतंय. ओह, थोडीशी आक्रमकता दिसली, पाहूया. नक्कीच धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 7 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. यावेळेला फटका आहे, पाहूया काय होईल. चेंडू क्षेत्ररक्षक येतो या तिसरा गडी बाद. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. तिसरा गडी बाद होतोय. सर कॅच कोणी घेतला? अर्जुन कृष्णा मागाला. कृष्णा धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 3 गडी बाद 7 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. शॉर्ट पिचचा चेंडू बॅटकडे लागते. चेंडू मात्र पाहूया डीप स्लिपला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. जयदेव उनाडकर, टी शर्ट क्रमांक 15. बॅट्समॅन कोण आहे आता? ज्ञानेश्वर गंभीर. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर आपण पाहतो खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. शॉर्टपी चेंडू पुन्हा एकदा फटकावाचा प्रयत्न, थोडासा उजव्या अक्षाच्या बाहेर चेंडू येतोय. चेंडू निसटतोय, थेट जाऊन विसावतोय. यष्टीच्या हातामध्ये कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. यावेळेला पुढे येऊन सरसावून लोअर फुलटॉस चेंडू, फटका सजवला लॉंग ऑनला. धावसंख्या पाहूया, 1 धाव या ठिकाणी निश्चित मिळते. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. 31 चेंडू, 93 धावांची गरज. आता मात्र सामना हा जवळपास आपल्याला पाहायला मिळतोय. फटका सजवलेला आहे, कव्हरला शॉलेक्सचा कव्हर. ओहो, सुंदर क्षेत्ररक्षण. यांचा काही नेम नाहीये. 1 धाव मात्र निश्चित मिळेल ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. एका धावेने धावसंख्येमध्ये बदललेली धावसंख्या जाऊन पोहोचते 9. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 9 धावा. तुमच्या फॅक्टरीचं नाव काय? फॅक्टरीचं नाव काय? बॉलर कोण आहे सर? आपण पाहतो तर भैरवनाथ शुगर संघाकडनं थोडेसे हाबी होताना पाहायला मिळतात. ते नक्कीच पाहूया. गोलंदाजीला पुन्हा एकदा नवीन गोलंदाज राजवीर आणि त्यांचा सामना करतील नागेश. ओहो, फलंदाजी करायला कुठे जात आहेत. नक्कीच पंचांचा इशारा नो. आणि नक्कीच फ्री हिटची संधी. उघडा डोळे, बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या आपण पाहूया 10 धावसंख्या झालेली आहे. फ्री हिटची संधी आहे नागेश साठी. नागेशच्या संधीचं सोनं करतोय का, पाहूया काय करतील. पुढला चेंडू इथे आपण पाहूया राजवीरच्या माध्यमातून नागेश साठी. ओहो हो, पुन्हा एकदा मला वाटतं पंचांचा इशारा वाईडचा. दंडित केलं जाईल गोलंदाजाला. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. 3 गडी बाद 11 धावा. आणि 4थं षटक प्रगतीपथावरती. अजूनही 3 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडू टाकलेले आहेत, मात्र फ्री हिट कंटिन्यू आहे. ओहो, यावेळेला चेंडूने मुसंडी मारलेली आहे. फ्री हिटचा. ओहो हो 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 हो, फ्री हिटची संधी होती. नशीब आज साथ देते. सकाळी नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलेले आहेत नागेश.
आणि त्याचा पुरेपूर साथ या ठिकाणी मिळते, वापर केला जातोय. एक धाव मात्र या दरम्यान निश्चित मिळते. एका धावेने धाव फलकावती, धावसंख्या 2 पोहोचते ती 3 गडी बाद 12 धावा. चौथं षटक यावेळेला फटका सजवलेला आहे. ताकदीचा वापर मात्र केला जात नाहीये. कार्पेट शॉट खेळला जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. दरम्यान 2 धावा मात्र निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या मात्र मुसंडी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या 2 पोहोचते ती 3 गडी बाद 14 धावा. 28 चेंडू, गरज आहे ती 87 धावांची. या वेळेला आपण पाहत होतो कव्हरच्या फटका सजवलेला आहे. नक्कीच पाहूया चेंडू जातोय का? जातोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या 2 पोहोचते ती 18 धावा. 3 गडी बाद 18 धावा धाव फलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फटका पाहतो मिड विकेटला. चेंडूची गती कमी आहे, वेग कमी आहे, मात्र फटका सजवला जातोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या 2 पोहोचते ती 22. सव्वीस चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे 79 धावांची. राजवीर टू ज्ञानेश्वर पुढचा चेंडू घेऊन बॅट चिकडा लागते. चेंडू मात्र जातोय डीप स्लिपला. क्षेत्ररक्षण केलं जाईल. एकही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू आहे. कमबॅक करताना पाहायला मिळतोय राजवीर. लगातार 2 चेंडूंवरती आपण पाहतो इथे मात्र 2 चौकार राजवीरच्या गोलंदाजीवरती ठोकल्यानंतर इथे आपण पाहतो तर निर्धाव चेंडू यश मिळतंय राजवीरला सुद्धा. मोठा फटका पुढे येऊन फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनला आणि इथे मात्र ओहो झेल सुटतोय. आणि नक्कीच ज्ञानेश्वरने सुद्धा मला वाटतं दोघांनी एकाच ठिकाणी नाश्त्यात नशीब खाल्लंय. दोघांनी नशिबाने साथ दिलेली आहे. आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पोहोचते ती 3 गडी बाद 24 धावा. 24 चेंडूंमध्ये 77 धावांची गरज. बघ ना, शेड्यूल बघून सांगा ना. फायनल पर्यंत शेड्यूल दे. पुढला चेंडू घेऊन इथे आता मात्र गोलंदाजीला पाहूया कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विमा आणि सामना करतील नागेश. 24 चेंडू 77 धावा. भीमा टू नागेश. क्षेत्ररक्षण आपण पाहतो अतिशय चांगलं इथे सजवलं गेलेलं आहे. शॉर्ट मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर आपण पाहतो लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, त्यावर आपण पाहतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मला वाटतं डीप थर्डमॅनला सुद्धा एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवलेला पाहायला मिळतोय. पुढे येऊन सरसर फटका सजवलेला आहे. कार्पेट शॉट खेळला जातोय. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेनंतर दुसरी धाव बिटवीन द विकेट आपण पाहतो. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 पोहोचते ती 26. 5वं षटक प्रगतीपथावरती. यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. नक्कीच धावसंख्येवरती इथे अंकुश लावला जाईल. पायात बेड्या ठोकल्या जातील फलंदाजाच्या. नक्कीच धावसंख्या इथे मात्र स्थिर आहे. 3 गडी बाद 26 धावा. 22 चेंडूंमध्ये 75 धावांची गरज. पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या कुठेही संपर्क होत नाही चेंडूशी. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षक हातामध्ये. कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू आहे. 21 चेंडू
75 धावा. शॉर्ट पिच चेंडू यावेळेला फटकावाचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक होत आहेत. नेम धरलेला नेम चुकतोय, यांचा काही नेम नाहीये. या दरम्यान पाहूया नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 28 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती. पुढे येऊन फटकावाचा प्रयत्न, मात्र एवढी ताकद मात्र फटक्यात नाहीये. मिड ऑफला चेंडू स्थिरावलेला आहे. दरम्यान 1 धाव निश्चित मिळते. लॉंग ऑफचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 29 धावा. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. यावर मात्र पुढे थेट सरसावलेला फटका. पाहूया काय होतंय. चेंडू जातोय का? ओहो हो, झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी थोडासा प्रयत्न मात्र चांगला होता, मात्र या ठिकाणी जाईल तो चेंडू सीमा पार. चौकार. पुढला चेंडू घेऊन या ठिकाणी ओहो फुल टॉस चेंडू आहे. फटका लगावलेला आहे. फ्रंट फुट वरून फुटवर्क करून फटका लगावलेला आहे. नक्कीच पाहूया. 1 नाही 2 धावा मात्र इथे निश्चित मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 35 धावा. 6वं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. यावेळेला पाहूया कव्हरचे चेंडू जातोय. कोणते प्रयत्न इथे दिसत नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 39 धावा. ओ निलेश सर का हो? एकदम सगळे चालले. या वेळेला मात्र आपण पाहतो दुसऱ्या बाहेर टाकला चेंडू आहे. नक्कीच निर्धाव चेंडू आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. गरज आहे 62 धावांची. जवळपास प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज. फटका मारायचा प्रयत्न, नक्कीच फटका फसतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू आहे. यष्टीरक्षक सतर्क आहेत. 14 चेंडू 62 धावांची गरज. ओहो यावेळेला फटका सजाचा प्रयत्न आहे. पावलं चेंडू खाली क्षेत्रशील. पंचांनी मात्र नो चेंडू घोषित केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा जीवदान. एका धावेवरती समाधान. मला वाटतं सगळे एकत्रच नाश्ता केलेले आहेत, कारण सगळ्यांना एकदा नशिबाने साथ देत आहेत. नशीब नाश्त्यात खाल्लेलं सगळ्यांनी एकाच हॉटेलमध्ये सगळ्यांनी नाश्ता केलेला वाटतंय. प्रत्येकाला संधी मिळते पुन्हा पुन्हा फलंदाजीची. यावेळेला फटका नक्की क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. 13 चेंडू 60 धावांची गरज. यावेळेला फटका नक्कीच
2 धावा मात्र या ठिकाणी निश्चित मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. आता मात्र 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 58 धावांची. कृष्णा हे ध्यान बोले अर्जुन नाव आहे कृष्णा आले अर्जुन नाव आहे ही कृष्णा मी सांगत होता नाही खेळा बसलाय तिथं बसलाय तिथं खाली तुमच्या हान घरीच ना
सगळ्यांनी बाहेर यायचंय. थोडंसं प्रेक्षकांनी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला उभं राहायचंय. बारा चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे आणि इथे चेंडू जातोय चौकार षटकार. हा कृष्णा कृष्णा बागडे बागडे कृष्णा हा घेतला असले काय करे सोनालीचाच प्लेअर आहे. वाईट घे डायरेक्ट चालू करायचे आपण. किती बॉल किती आले सर आता? सहा चेंडूंमध्ये 49 धावांची गरज. सुंदर असा बॉल चकलेले आहेत, खेळता आला नाही त्यांना बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्याचप्रमाणे सुंदर असं बॉल. हे का चाललंय काय करायला शेवटचे 5 चेंडू राहिले. होय हो किती राहिले चेंडू? हा शेवटचे 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू आणि 48 धावा काढायच्या आहेत. कोण गेले खेळाय कोण गेले? विशाल खेळाय गेला तो विशाल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. त्यांना प्रोत्साहित करतायत संध्यादीप कन्स्ट्रक्शनचे मालक.
सुंदर असा हा शॉट, बघूया काय होतंय ते. आणि हा झेल सुटलेला आहे. 2 रन. शेवटचा एक चेंडू, 46 धावा, 1 चेंडू. आणि हा शेवटचा बॉल आणि हा उंच असा मारलेला आहे. पाहूया काय होतंय. आणि हा कॅच आउट. आणि ही मॅच निर्णय राखून ठेवलेला आहे. मैदानावरील खेळाडूंनी कृपया काही डिस्कस करू नका. निर्णय कमिटी घेईल.